मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंचा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना दम। राज ठाकरेंच्या हिसक्यानंतर वाहतूक कोंडी सुटली। शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं ऑडिट व्हायला हवं, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। येणाऱ्या निवडणुकीत जनता विरोधकांचं ऑडिट करेल, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। वय झाल्यानंतर थांबायचं असतं, 80 वय झालं तरी काही जण निवृत्त होत नाहीत, अजितदादांचा शरद पवारांना टोला। बाप कधी रिटायर होत नसतो, जितेंद्र आव्हाडांचा खरपूस प्रतिटोला। मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही, पण कायदा हातात घेतल्यास कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, अजितदादांचा इशारा। कारवाई केल्यास मराठा समाज अजित पवारांना उत्तर देईल, मनोज जरांगेंचा अजित पवारांना इशारा। तर अजित पवारांच्या पोटातलं उठावर जरांगेंची टीका। मराठा समाजाला वेगळं आरक्षण पाहिजे असेल तर मदत करेन, पण ओबीसींच्या ताटात येऊ नका, प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला। मुख्यमंत्र्यांनी चहल यांचं काम करण्यापेक्षा निवडणूक घ्यावी, स्वच्छतेसाठी पालिका आहे, मुख्यमंत्र्यांच्या डीप क्लीन मोहिमेवर सुप्रिया सुळेंची टीका। अजित पवारांच्या कामाची स्टाईल मुख्यमंत्र्यांनी हेरली, अजितदादांचं कौतुक करत सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। लोकसभेसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा दक्षिण मुंबईवर दावा, ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करून उमेदवार निश्चित करेल, मिलिंद देवरांचा इशारा। भटकंती करायला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटात गेलेल्यांना इशारा। काही जण खोक्यात बंद झाले, उद्धव ठाकरेंचा टोमणा। महाराष्ट्रात 2019 मध्ये कट्यार पाठीत घुसलीचा प्रयोग, मग 2022 मध्ये आम्ही प्रयोग केला, आता होती गेली कुठं, सत्ता संघर्ष म्हणून फडणवीसांची टोलेबाजी। एवढी नावाशेवा सिलिंकने रायगडचं वाटोळं होणार, रायगडच्या जमिनीवर अनेकांचा डोळा, राज ठाकरे यांचा इशारा। लता दीदींवर लवकरच पुस्तक आणणार, राज ठाकरेंची घोषणा। नाट्य संमेलनात राज ठाकरेंकडून लता मंगेशकरांच्या आठवणींना उजाळा। सोलापूरमध्ये झालेल्या दगडफेकीचं सीसीटीव्ही फुटेज माझाच्या हाती, मोर्चातलेच काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याचं सीसीटीव्हीत स्पष्ट। मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी, कोस्टल रोडला कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।